नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता नेमका कधी येणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे. आता हा हप्ता जो काही आपले PM किसान योजना आहे, तर त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना ही आणलेली आहे. परंतु PM किसान योजनेचा हप्ता वितरित झालेला बरेच दिवस झाले, तरीही अजूनही नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता जो काय आहे तो अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही. तर यासाठी हा हप्ता बंद झाला का, केंद्राने म्हणजे राज्य सरकारने ही योजना बंद केली का, अशा प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत. परंतु बघा, मध्यंतरी नगर पंचायतीच्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये आचारसंहिता असेल तो झाल्यानंतर याच्यामध्ये तो हप्ता जो असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिला जाईल अशा प्रकारची शक्यता वर्तवली होती. आणि त्यासाठी जो काही याद्या असतील त्या याद्या सुद्धा बनवल्या होत्या. जवळजवळ 91 लाख शेतकरी महाराष्ट्रामध्ये यासाठी पात्र आहेत आणि त्याच्यासाठी अंदाजे 1808 कोटींचा निधी हा लागू शकतो. मग याचं वितरण नेमकं कधी होणार, तर बघा, अजूनही आता मध्यंतरी जे काय अधिवेशन झालं तर त्या अधिवेशनामध्ये या निधीचं जे काय तरतूद आहे ती केली जाईल अशा प्रकारची शंका सुद्धा शेतकऱ्यांना होती. परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेचं नाव सुद्धा घेतलं गेलेलं नाही. त्याच्यामुळे या योजनेचं नेमकं काय झालं हा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. आता ज्या काही निवडणुका झाल्या त्याची आचारसंहिता झाली, त्यानंतर लगेचच बघा आता महानगरपालिका असतील नगरपालिका असतील यांच्या निवडणुका चालू झाल्या. परंतु या हप्त्याचं आणि जे काही याची आचारसंहिता आहे त्याचं काय म्हणजे आचारसंहिता यासाठी आडवी येते का, तर नाही. कारण या ज्या महानगरपालिका असतील नगरपालिका असतील या शहरी भागातल्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळे ज्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये शहरी भाग आहे त्याच ठिकाणी आचारसंहिता आहे, इतर ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आचारसंहिता नाही. आणि शेतकरी हे ग्रामीण भागातील असतात, त्याच्यामुळे याचं वाटप करण्याला आचारसंहितेची कोणतीही अडचण येत नाही, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी शासनाने निधीची तरतूद केली पाहिजे आणि निधीची तरतूद केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे. आता बघा, हा हप्ता नेमका कधी सुटणार, तर बघा, आताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण झालं. आता डिसेंबरचं सुद्धा लागोलाग लगेच वितरण होऊ शकतं. त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान जी योजना आहे ती आपली जी काय जिल्हा परिषद आहे आणि पंचायत समिती आहे यांचा थेट शेतकऱ्यांशी संबंध येत असतो. त्याच्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सुद्धा निवडणुकाची आचारसंहिता म्हणजे जी काही निवडणुका आहेत त्या जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि यांच्या आचारसंहितेच्या अगोदर या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांची आचारसंहिता होण्याच्या अगोदर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो, ही आपली शक्यता आहे. कारण ज्या प्रकारचं आता आपण वातावरण बघतो, पैसे सोडण्याची पद्धत असेल किंवा शासकीय निधी देण्याची पद्धत असेल, तर ती एक मोठा फायदा बघूनच या निधीचं वितरण केलं जात आहे. त्याच्यामुळे हा जो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता आहे तो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अगोदर हा वितरित केला जाण्याची शक्यता आहे. धन्यवाद.